पण मग ही जमवाजमवी करत असताना लोकेश, आपण बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या तारुण्याचं हरीण कधी कुंपणावरनं उडी मारून निघून गेलं हे कळलंच नाही. रोजच्या या सगळ्या धावपळीत असं आपल्याला नंतर जाणवतं बरं का. पण मग ते परत आणताना कुंपणावरनं काय नेमकं घडवून आणलंय, कशी जमवाजमव केली? जसं आत्ता बंधुमावशी म्हणाली किंवा अशोक मामा म्हणाले, की अ, मुळात ती गोष्ट फार मला इंटरेस्टिंग वाटली किंवा त्यातला विषय जो आहे तो फार इंटरेस्टिंग वाटला, की अशा वेळेला समोर कोणीतरी एक बसून आपलं म्हणणं ऐकणारा माणूस आपल्याला हवा असतो. बरोबर. ते पुन्हा एकदा नव्याने जगायचं असतं हं, हं, आयुष्य हं, ह्या सगळ्या ह्याच्या इतक्या वर्षांनंतर. हं. आणि त्यावेळेला येणारी जी मजा असते ती फार वेगळ्या पद्धतीची असते. बरोबर. त्यावेळेला असलेले विचार, जसं ती म्हणली, की एक मित्र हवा असतो तुम्हाला समोर बसून. हं. म्हणजे प्रेम प्रेम हे फक्त काही एका ठराविक विशिष्ट ह्याचं प्रेम नसतं ते. ते फार सगळ्याच्या पलीकडचं असतं. सो ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि म्हणून हा सगळा एक घाट असं झाला, की ओके ह्याच्यावर आपण काहीतरी लिहूया. आणि अगेन ह्या दोघांना जेव्हा हा विषय सांगितला त्यांना तो आवडला, त्यांनी इमिजिएटली होकार दिला आणि मग ही अशी जमवाजमव आमची सुरू झाली. हं. पण मला असं वाटतं, की खूप खट्याळ, खूप गोंडस आणि थोडीशी मध्येच हळवी अशी ही एक प्रेम कहाणी आहे, हं, हं. जी प्रत्येक वयोगटातल्या माणसाला बघायला आवडेल. आणि त्याची मांडणीसुद्धा अगेन तशा पद्धतीनेच केली आहे. म्हणजे अ, जे आत्ता तू विषय काढलास टीझरचा, की त्याच्यात जी धांदळ, धावपळ ह्यांची जी बरोबर. उडाली आहे ना, हं, हं. ही सिनेमाभर अशा पद्धतीनेच आपल्याला पाहायला स्टार्ट मिळते. टू एंड. स्टार्ट टू एंड. हं, हं, सो हं. ही जी जमवाजमव ज्यांची चालू आहे, एक हां, चाचपडणं हां. चालू आहे, हे त्या दोघांचं ते तसंच चालू आहे सिनेमाभर. सो ते मला खूप असं इंटरेस्टिंग वाटलं, की अशा पद्धतीने ते मांडणं. आणि मुळात 2 असे कलाकार होते, त्यांच्यापर्यंत फक्त तो विचार मला मांडायचा होता. पुढे मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या कॅरेक्टरला आणखीन 4 चांद लावले असं मी म्हणेन. आणि पण ही अशा पद्धतीचीच एक सगळी धावपळ, मजा आणि जे खूप गोड वाटतं मुळात. हं. कारण विनोद, ह्याला शब्दाला शब्द मी आपण ट ला ट जोडलेला विनोद म्हणतो ना, की असे उगाचच विनोद, तसे विनोद याच्यात नाही आहेत. सुख होणारा, सहज हां, होणारा. सहज आहे. सिच्युएशनल आहे. म्हणजे सिच्युएशन विनोदी आहे ती. हं. सो त्या त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जे रिॲक्ट होताय ते त्याचं हसू जास्त आपल्याला येतंय, प्रेक्षकांना येणार आहे. म्हणजे जे कलाकार त्या रिॲक्शन देतायत त्या सिच्युएशनमध्ये, हं. सो त्याचं आपसूक हसू आपल्या चेहऱ्यावरती उमटतं. अशा पद्धतीची ही फिल्म आहे.